नमस्कार. हितगुजमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. आज आपण नवीन वर्षातला पहिला मोठा सण म्हणजेच मकर संक्रांत या दिवशी सुगडाची पूजा कधी आणि कशी करायची, तसेच याची पूजन पद्धत काय आहे, तसेच सुगड म्हणजे काय, यासाठी लागणारे साहित्य आणि नवीन नवरीसाठी मकर संक्रांतीच्या सणाचा नवरीचा वौसा म्हणजे काय, यामध्ये 5 आणि 25 असे वौसे म्हणजे नक्की काय, याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. नवीन वर्षातील पहिला मोठा सण म्हणजे मकर संक्रांत. देशभरात हा सण वेगळ्या वेगळ्या नावाने आणि पद्धतीने साजरा करण्यात येतो. मात्र महाराष्ट्रात या सणाला विशेष महत्त्व आहे. या दिवशी तिळगुळ वाटणे, पतंग उडवणे यासोबतच सुवासिनी महिला सुगडाची पूजा देखील करतात. मात्र ही पूजा कशी केली जाते याबाबत आज आपण जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम जाणून घेऊया सुगड म्हणजे काय. मकर संक्रांतीला सुगडाची पूजा केली जाते हे सर्वश्रुत आहे. काळ्या आणि तांबड्या रंगाच्या मातीच्या सुगडांची पूजा करण्याची प्राचीन परंपरा आहे. पण त्यांना सुगड का म्हणतात? वास्तविक पाहता सुगड हा शब्द अपभ्रंश होऊन आलेला आहे. सुघड या शब्दाचा तो अपभ्रंश होय. सुघड म्हणजे सुघटित असा घड. या घडात शेतात बहरलेले नवे धान्य साठवून ठेवून त्याची पूजा करण्याची प्रथा आहे. लहान सुगड देवघरात मांडून त्याची पूजा केली जाते. धनधान्याचे प्रतीक म्हणून त्यात विविध साहित्य भरले जाते. आता आपण पाहूया सुगड पूजेसाठी लागणारे साहित्य. मकर संक्रांतीला सुगड पूजेसाठी कुठलंही साहित्य राहू नये म्हणून एक लिस्ट तयार करा. मोठे काळे सुगड, त्याहूनही छोटे लाल किंवा तांबड्या रंगाचे सुगड हे 5 सुगड, हरभरा, गाजर, ऊस, तीळ, शेंगदाणे, बोरं, तिळगुळ, हळद, कुंकू, गव्हाच्या लोंब्या आणि फुलं असं सर्व सामान लागेल. आता आपण पाहूया मकर संक्रांतीला सुगड पूजा कशी करायची. सर्वप्रथम ज्या ठिकाणी तुम्ही पूजा करणार आहात ती जागा स्वच्छ करून तिथे पाट किंवा चौरंग ठेवा. त्या चौरंगाभोवती आणि पाटाभोवती एक सुंदर रांगोळी काढा. चौरंगावर लाल रंगाचं वस्त्र परिधान करून त्यावर तांदूळ किंवा गहू ठेवा. आता 5 सुगडाला 5 ठिकाणी उभं हळदी कुंकू लावा. आता हे सुगड तांदूळ किंवा गहूवर स्थापन करा. त्यानंतर सुगडामध्ये एक एक करून हरभरा, गाजर, ऊस, तीळ, शेंगदाणे, बोरे, तिळगुळ, हळद कुंकू, गव्हाच्या लोंब्या घाला. काळ्या रंगाचं मोठं सुगड खाली, त्यावर लाल रंगाचं सुगड ठेवा. सुगडावर अक्षदा, फूल, हळद कुंकू वाहून मनोभावे पूजा करा. आता धूप दीप अर्पण करा. सुगडाला तिळाचे लाडू आणि हलव्याचा नैवेद्य दाखवा. काही ठिकाणी हे सुगड महिला नंतर 5 जणींना वाण म्हणून देतात. आता आपण जाणून घेऊया नवीन नवरीसाठी मकर संक्रांतीचा असणारा सण. या दिवशी नवरीचा वौसा म्हणजे काय. नवीन नवरीसाठी मकर संक्रांतीचा सण अतिशय खास असतो. महाराष्ट्रात मकर संक्रांत नवीन नवरीची वेगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरी करण्यात येते. नवीन नवरीला काळी साडी घेतली जाते. त्याशिवाय हळदी कुंकवाच्या दिवशी तिला हलव्याचे दागिने घातले जातात. या परंपरेनुसार 5 वर्ष महिला वेगळ्या वेगळ्या सौभाग्यदानाच्या वस्तू म्हणजे कुंकवाचा डबा, कंगवा, आरसे, बांगड्या, काळे मणिसर वाण म्हणून देतात. तर कोकणात नवरीचा वौसा भरला जातो. पहिला वौसा हा 5 किंवा 25चा असतो. 5चा वौसा म्हणजे त्यात 5 विड्याची पाने, 5 सुपारी, 5 खारीक, 5 वेलची, 5 लवंग, 5 हळकुंड, 5 खोबऱ्याचे तुकडे किंवा वाटे असतात. तर 25च्या वौसात हे 25 साहित्य असतात. पहिली मकर संक्रांत ही माहेरी असते. त्यामुळे हा वौसा तुम्ही आई, काकी, सासू, नणंद, मामी किंवा बहिणी यापैकी कोणालाही घेऊ शकता. वौसा घेईपर्यंत महिला उपवास ठेवतात. आता आपण जाणून घेऊया मकर संक्रांतीला स्नान कसे करावे आणि सूर्यपूजेची योग्य पद्धत काय आहे आणि त्याचे फायदे काय आहेत. सूर्य उपासनेला समर्पित मानली जाणारी मकर संक्रांती 14 किंवा 15 जानेवारीला साजरी केली जाते.
त्या दिवशी सकाळी पवित्र स्नान करून भगवान भास्कराची पूजा करून मग आपल्या क्षमतेनुसार दान करावे. मकर संक्रांतीच्या दिवशी स्नान आणि दान केल्याने केवळ शुभकर्मच मिळत नाही, तर व्यक्तीचे भाग्यही मजबूत होते. सूर्यदेव हा कलियुगात प्रत्यक्ष दिसणारा देव मानला जातो आणि तो ग्रहांचा राजा देखील आहे. सूर्याच्या कृपेने आपण करिअरमध्ये मोठे यश मिळवू शकतो. आता आपण जाणून घेऊया पूजेसाठी लागणारे साहित्य. 1. लाल कपडे, लाल फुले आणि फळे. 2. गूळ आणि काळे तीळ. 3. तांब्याचे भांडे. 4. धूप, दिवा, सुगंधी अत्तर, कापूर, नैवेद्य, लाल चंदन इत्यादी. 5. सूर्य चालीसा, आदित्य हृदय स्तोत्र आणि सूर्य आरतीचे पुस्तक. 6. गहू किंवा सप्तधान्य, गाईचे तूप. 7. दानासाठी उबदार कपडे, ब्लँकेट, धान्य, खिचडी इत्यादी. आता आपण जाणून घेऊया मकर संक्रांतीसाठी पूजा मंत्र. ओम येहि सूर्य सहस्रांशो तेजो राशे जगतपते अनुकंपयाम भक्त्या ग्रहणाकार्य दिवाकार. ओम हा हि सह सूर्याय नमः असा पूजा मंत्र आहे. आता आपण जाणून घेऊया मकर संक्रांतीची स्नान पद्धत. मकर संक्रांतीच्या दिवशी शक्य असल्यास गंगा नदीत स्नान करावे. शक्य नसेल तर ब्रह्ममुहूर्तावर घरी स्नान करावे. आंघोळीच्या पाण्यात काळे तीळ आणि गंगाजल घालून आंघोळ करावी. या पद्धतीने स्नान केल्याने पुण्य लाभ होईल. गंगा मातेच्या कृपेने तुमची पापे नष्ट होतील आणि तुम्हाला शाश्वत पुण्य प्राप्त होईल. आता आपण जाणून घेऊया मकर संक्रांतीची पूजा पद्धत. मकर संक्रांतीच्या दिवशी स्नान करून पितरांना तर्पण अर्पण करावे. आपल्या पूर्वजांचे स्मरण करून त्यांना नैवेद्य दाखवून तृप्त करावे. पाण्याने भरलेले भांडे घ्यावे. त्यात लाल चंदन, लाल फुले आणि गूळ घालून सूर्यमंत्राचा जप करत भगवान भास्कराला अर्घ्य अर्पण करावे. यानंतर तुम्ही सूर्य चालीसा, आदित्य हृदय स्तोत्र वाचा. त्यानंतर कापूर किंवा तुपाच्या दिव्याने सूर्य आरती करावी. त्यानंतर कुंडलीतील सूर्यदेव आणि इतर ग्रहांचे दोष दूर करण्यासाठी दान करावे. तीळ, गूळ, गहू, सप्तधान्य, घोंगडी, उबदार कपडे, खिचडी, उडीद डाळ इत्यादी गरजू लोक किंवा गरीब ब्राह्मणाला दान करा किंवा दक्षिणाही देऊ शकता. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.